नमस्कार मंडळी. आत्ता आपण आहोत सरपण हायब्रिड सीड्स कंपनीच्या वाल डॉलिकस 42 नंबर SFB 42च्या प्लॉटमध्ये आहोत. आत्ता आपण इथे मॉल बघू शकतो किती लागलेला आहे. पूर्ण शेंगाची लांबी, एका झुपक्यात किती शेंगा आहेत, एका झुपक्याला इथे किती शेंगा लागलेल्या आहेत आपण बघू शकतो. झुपके झुपकेवरती आहेत. फुलांचे तुरे इथे आपल्याला बघायला मिळू शकतात. हे पूर्ण इकडे काळ्यांनी गच्च भरलेलं आहे. पूर्ण खालीपासून वरपर्यंत आपण बघू शकतो. इकडे पण पूर्ण इथे खालपासून. आता आपल्यासोबत काही डीलर पण आलेले आहेत. आपण त्यांच्याशी पण थोडीशी चर्चा करूयात. त्यांचं काय मत आहे ते पण आपण बघूयात. गणेश भाऊ बोल, हे घ्या माईक घ्या. नमस्कार, मी गणेश परेश कृषी पाचोरा. वाल व्हरायटी आपली मस्त दिसते. सेटिंग वगैरे, कलर क्वालिटी, पिवळापणा तर बिलकुल नाही आहे अजून. एवढ्या भर पावसात प्लॉट उभा आहे तरी क्वालिटी इतर वाणांपेक्षा भरपूर चांगली आहे. तुमचं नाव सांगा, तुमच्या दुकानाचं नाव सांगा. संतोष भूमे ॲग्रो एजन्सी कन्नड. वालाचा प्लॉट प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेलो होतो इथं. तर प्लॉट एकदम सुंदर आणि चांगला आहे. बाकीचे जे व्हरायटी आहे त्यांच्यापेक्षा सेटिंग, फ्लॉवरिंग एकदम बढिया आहे. आणि ऑगस्टमध्ये पूर्ण पाऊस चालू असताना सुद्धा त्याची फ्लॉवरिंग आणि सेटिंग दुसऱ्या वाणापेक्षा चांगली. म्हणजे सध्या आता किती दिवसापासून या भागात पाऊस चालू आहे? एक सरासरी 1 महिन्यापासून रेग्युलर पाऊस चालू आहे. Continue पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे. अशा एवढ्या कंटिन्यू पावसामध्ये बाकीचे प्लॉट पिवळे पडले पिवळे पडले. असेल, आणि याचा आता आपला हिरवेगार पण आहे आणि फ्लॉवरिंग पण चांगली आहे. आणि खालून सेटिंग खालून वरपर्यंत पूर्ण चांगलं. हो. एका झुपक्यात हो, आपण हो. शेंगा बघू शकतो. प्रत्यक्ष आपण पाहतो काय. थँक्यू. आता आपण इथे बघू शकतोय. आधी थोडं साईडला हो. इथे आपण बघितलं तर इथे आपल्या लक्षात येईल की शेंगाचे झुपके आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. फक्त इथे एक चूक झालेली आहे शेतकऱ्याची, पण कदाचित त्याला चूक पण नाही म्हणता येणार, कारण त्याने त्याच्या अनुभवाप्रमाणे ते लावलेलं असेल. ह्याचं अंतर जे आहे 2 लाईन मधलं हे खूप कमी आहे. हे थोडंसं जास्त असायला पाहिजे. खूप दाट प्लॉट आपल्याला झालेला बघायला मिळतोय. हे साधारणपणे 2 वळींमधलं अंतर जर 6 फूट जर ठेवलं गेलं तर याला उत्पन्न वर्ष 1.5 वर्ष हा आपण प्लॉट चालवू शकतो. आणि अशाच पद्धतीने आपल्या क्वालिटीचे तोडे आपले शेवटपर्यंत मिळू शकतात. फक्त सुरुवात दाट झाल्यामुळे ह्याला वातावरण पोषक मिळालं, याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थोडीशी जास्त झालेली इथे बघायला मिळते. पण हेच प्लॉट आपला 1.5 ते 2 वर्ष आरामात किंवा 1-1.5 वर्ष तर हा प्लॉट सहज चालवता येऊ शकतो. आपण इथे बघू शकतो पूर्ण खालून, याच्या खालून सगळे पूर्ण फुलाचे तुरे आपल्याला इथे कळ्या इथे गच्च भरलेलं बघायला मिळतं. एकदम कमी हाईट पासून ह्याला फुलं लागलेली आहेत. आपण बघू शकतो इथे ते पूर्ण शेंगा इथे लागलेल्या बघायला मिळतील. पूर्ण गच्च भरलेलं आहे. उत्पन्न आपल्या इथे बघायला मिळत आहे. हे झुकलेलं आहे वजनाने. ह्याचा पण आपले किती शेंगा लागले ते बघायला मिळतील. इथे आपल्याला बघायला मिळत आहे. अशा पद्धतीचा हा प्लॉट सरपण हायब्रिड सीड्स कंपनीचा SFB 42. धन्यवाद.